नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकत आहोत गाणू आजीची अंगाई या कथेचा भाग दुसरा. तर जास्त वेळ न घालवता कथेकडे वळूयात. सचिन घोंगडीतून त्या म्हातारीला बघत होता. त्याला ती एकदम स्पष्ट दिसत होती. तिचं तोंड उघडं होतं. उघड्या तोंडातून श्वास घरघरत होता. ओठांच्या फटीतून लाळ गळत होती. आणि तिचे डोळे अगदी भयंकर. चितभर अंतरावरून तिचे डोळे रोखून ती सचिनकडे पाहत होती. एकाएकी तिची घुरघुर वाढू लागली आणि तिचे डोळे लकाकू लागले. गालावर उमटण्यास असमर्थ हसू तिच्या डोळ्यात ओसडत होतं. तिला बघून सचिनचे शरीर थंड पडले. त्याला किंचाळायचं होतं, पण त्याचे ओठ जणू कुणी दाबणीने शिवले होते. त्याच्या तोंडातून एक अक्षरही निघत नव्हतं. अचानक तिच्या घशातील घरघर वाढायला लागली. अगदी कर्कश झाली. तिचा चेहरा जास्तच वाकडा झाला. तिचं शरीर जोरजोरात थडथडू लागलं आणि सचिनला समजलं तिलाही हालचाल करता येत नव्हती. त्याने शरीरातील सारी शक्ती एकवटण्याचा प्रयत्न केला. त्या धडपडीत त्याचा हात तिच्या शरीराला स्पर्श झाला. अगदी बर्फ. ती बर्फासारखी थंड होती. थंड आणि एकदम लिबलिबीत. एवढ्यात कुशीवर झोपल्या ती कल्ली आणि पोटावर उपडी झाली. तिचा चेहरा अगदी सचिनच्या चेहऱ्यापासून वीटभर अंतरावर होता. सचिनची बोबडीच वळली. तिच्या श्वासाचे दुर्गंधी हबकारे सचिनच्या तोंडावर पडत होते. तो खूप गुदमरला. शरीरातील सर्व शक्ती एकटावून तो घोंगडीतून पळायचा प्रयत्न करू लागला. कसाबसा हेलपाटत तो खाटेवरून सरपटत खाली उतरू लागला. फक्त पाय जमिनीवर ठेवण्याचा अवकाश होता. तितक्यात तिच्या हाताची थंड पकड त्याच्या मनगटावरच बसली, घट्ट आणि करकचलेली. आता तिच्या घशातल्या घुरघुरीला एक लय प्राप्त झाली, अगदी एखाद्या गाण्यासारखी. तिच्यापासून सुटण्यासाठी तो खूप धडपडू लागला. त्याचे शरीर पूर्ण शक्तीने तिच्याकडे उडावत गेलं आणि त्याच्या तोंडून जीवघेणी किंचाळी बाहेर पडली. तो भान हरपून किंचळला. तिच्या त्या घट्ट पकडीतून सुटण्यासाठी खूप धडपडत होता. एवढ्यात बोळातून कुणीतरी धावत आल्याचा आवाज त्याला आला. खोलीचा दरवाजा धडकन उघडला. ते विजयचे बाबा होते. त्यांच्या मागोमाग विजयचे आजोबा आणि 2-3 गडी माणसंही आली. कुणीतरी चटकन दिवा लावला आणि बंद असणाऱ्या खिडक्या उघडल्या. तोपर्यंत विजयच्या बाबांनी सचिनच्या हातावरची तिची घट्ट पकड महाप्रयत्नांनी सोडवण्यात यश मिळवलं. पण ती पकड त्यांच्या प्रयत्नाने नाही, तर बाहेरील सूर्यप्रकाशाची शुद्ध किरणे तिच्यावर पडल्याने सुटली आहे हे त्याला कळून चुकलं. खोलीतलं सारं वातावरणच बदललं. ती म्हातारी एकाएकी लुळावली. तिची घरघर जागीच थांबली. तितक्यात ते दार कोणी उघडं टाकलं रे? विजयचे वडील किंचाळत विचारत होते. सर्व गडी माणसं माना खाली टाकून निमूटपणे उभे होते. नशीब पोरगं वेळीच ओरडलं. आज जीवावर बेतलं असतं तर, असं ते सर्वांना ओरडू लागले. तिकडून बाहेर येताच सचिनच्या आईने त्याला ओसरीवर वारं घालत आवंडा गिळला. त्यानंतर सचिन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन विजयला एकट्यात भेटल्यावर त्याने त्याला विचारले, काय रे, कोण होती ती म्हातारी? त्यावर विजय सचिनकडे बघतच राहिला आणि तुटकस आवाजात म्हणाला, माझी आजी. सचिन हडबडला. एवढी भयानक? आणि मलाच का पकडलं तिने? तिला त्या खोलीत का कोंडलंय? सचिनचे प्रश्न काही थांबत नव्हते. आणि त्यावर विजय शांतपणे म्हणाला, ती चेटकीन आहे. सचिनच्या अंगावर सरकन शहारा आला. पुढील काही दिवस शांत गेले. आता सचिन सर्वांमध्ये नीट रुळला होता. विजयच्या बाबांना सुद्धा त्याचा स्वभाव खूप आवडायला लागला. एवढं असलं तरी गाणूवाड्यात जाताना
विशेषतः माझघरात तो नेमकी बाचकायचा. कारण माझघरातून बोळात जाणारी ती चौकट नेमकी एखाद्या वासून बसलेल्या भुकेल्या अजगरासारखी वाटायची. आणि अखेर तो दिवस उजाडलाच, ज्यामुळे बरेच दिवस शांत पडून असणारा एखादा फणा काढून अंगावर नाग यावा तशी ती फटकारणारी संध्याकाळ आली, जी सचिनच्या उभ्या आयुष्यातल्या अनेक शांत सुंदर संध्यामासांची नासाडी करून गेली. तर या कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. आम्ही लवकरच येत आहोत या कथेचा पुढचा भाग घेऊन. धन्यवाद. फ्रायडे नाईट्स. तयार व्हा भीतीदायक घटनांची जिवंत अनुभूती घ्यायला.